मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल भटके कोकणीमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आमची एक पावसाळी भटकंती आज होणार आहे आणि आम्ही जाणार आहोत सिंहगडावर। चला तर एकत्र म्हणा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आम्ही मुंबईहून पुण्याला येण्यासाठी शिवनेरी बस पकडली आणि थेट पुणे गाठले आणि त्यानंतर इथे येऊन भाड्याने स्कूटर घेतली। खरं तर आम्ही आधी ताम्हिणी घाट बघायला जाणार होतो, पण नुकत्याच आलेल्या पुरामुळे तिथे जायची वाट बंद केली होती। मग आम्ही सिंहगडाला भेट देण्याचा निर्णय घेतला। आम्ही बाणेरहून प्रवास सुरू केला आणि बाणेरपासून सिंहगडापर्यंतचे अंतर 44 किलोमीटर आहे। चेकपोस्ट आहे, इथे टोल भरून मग इथून पुढे आपल्याला गडासाठी वाट पुढे जाते। 50 रुपये एका टू व्हीलरचे। हां, एका टू व्हीलरचे 50 रुपये ते घेतात। खूपच जोराचा पाऊस सुरू झालाय आता आणि ही वाट पण इतकी सुंदर आहे ना। हा आमच्या मागून येतोय, हा आहे घट्टा बोपेल। रस्ते थोडेसे मध्ये मध्ये खड्डे फार आहेत, कारण आमची स्कूटर आहे, आम्ही ॲक्टिवावर आलो आहे, त्यामुळे थोडा आम्हाला खड्ड्याचा त्रास होतो। पण बाईक असेल तर खूप मस्त रस्ते, सुसाट जाऊ शकतो। राईट नाही, धार पाऊस सुरू झाला आता, दिसत पण नाही। इथे सगळीकडे ना जाळ्या लावलेल्या आहेत, कारण इथे बऱ्याच दरड पण कोसळू शकते, कारण पाऊस इथला फार जोरात असतो। त्यामुळे थोडंसं सेफच ट्रॅव्हल करा इकडे करताना। आणि इथे उजव्या बाजूला तर दरी आहे, घाट आहे, मला काहीच दिसत नाही आहे त्याच्यावर। इकडे गाड्या तर फार दिसतच नाहीत, सगळे बाईकवरच जास्त येतात वाटतं। वातावरण झालं इथे, गार वाटते, थंडी पण खूप लागली होती। मला असं वाटतं तिथे पायथ्याशी एक चहा तरी मिळायला पाहिजे, गरमागरम कडक चहा, तर मजा येईल ना। चहा आणि गरम गरम। आणि इथे जागोजागी ना बोर्ड लावलेले आहेत की दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे इथे घाटात थांबू नये, तर ती काळजी प्रत्येकाने घ्यायला पाहिजे ट्रॅव्हल करताना। आता गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि इथे एवढं धुकं आहे, माझ्या मागे काहीच दिसत नाही। खरं डोंगर आहे पण काहीही दिसत नाही आहे। आणि ॲक्च्युली इथे थोडंसं रेलिंग वगैरे नाही, त्यामुळे मी फार लांब तिकडे जात नाही आहे। पण इतका जोराचा वारा सुटला आणि एवढी थंडी लागते वेगळे, खूप भारी मजा येणार आहे। आत्ता इथे धुकं होतं आणि हा डोंगर पूर्ण गायब झाला होता आणि आत्ता थोडंसं धुकं सरकलंय, तर आपल्याला खालचा नजारा दिसतोय। भारी आहे ना, एवढी थंडी वाजते वेगळे। आपण मागे आले कटिंग चहा प्यायला आणि आता सुरुवात करणार आहोत पुढच्या प्रवासाला। चला तर आमच्यासोबत। आम्ही गड चढायला सुरुवात केली। सर्वत्र धुकं पसरलेलं होतं। महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या गडाची सफर म्हणजे खरंच एक रोमांचक अनुभव होता।
पुढे थोडे अंतर पार करून पुणे दरवाजाकडे पोहोचलो. हे भक्कम बुरुज जणू मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगत होते. थोडे वर आल्यावर उजव्या बाजूस तोफखान्याची इमारत आहे. या इमारतीमध्ये त्या काळी युद्धासाठी लागणाऱ्या तोफा आणि बारूद यांचा साठा ठेवला जात असे. पुढे एक गुहेसारखी रचना असलेले बांधकाम दिसले. त्या गुहेमध्ये साचलेल्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होत असे. गडावर रानाचा मेवा आणि घरगुती गावरान पद्धतीच्या शाकाहारी जेवणाची देखील उत्तम सोय आहे. इथलं पिठलं भाकरी तर फारच चविष्ट असते. गडावर लोकमान्य टिळक यांचे निवासस्थान देखील आहे. सुमारे 1920च्या दरम्यान टिळक येथे निवांत वेळ घालवण्यासाठी येत असत. इथे गडावर राहण्याची पण सोय आहे. MTDCने एवढी छान सोय केलेली आहे. आम्हाला खरंच माहिती नव्हतं याबद्दल. जर आधी माहिती असतं तर आम्ही इथेच राहायला आलो असतो. इतकं सुंदर आहे. आम्ही लिटरली ढगांच्या मध्ये आहोत. जे डोळ्यांना दिसतंय ना ते खरंच आम्ही कॅमेऱ्यात नाही दाखवू शकत, पण अतिशय सुंदर वाटतं. एंट्रन्सला आणि छान बुरुज बांधले आणि किल्ल्यासारखंच त्याचं बांधणी ठेवली. ही आरची ॲल्विन आहे. ती
चालून चालून खूप दमली आहे, खूप दमली. ती म्हणाली आता एका आठवड्यात मला चालून झालं, आता उद्यापासून एक आठवडा बंद, सुट्टी. एका दिवसातच कंप्लीट झालं मला चालणं. पुढे आम्ही तानाजी मालुसरे यांच्या समाधीला भेट दिली. सिंहगडाचे मूळ नाव कोंढाणा किल्ला असे होते. महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी जेव्हा तानाजी मालुसरेंना दिली तेव्हा ते त्यांच्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत होते. तानाजी तयारी अर्धवट सोडूनच स्वराज्यासाठीच्या आपल्या कामाला प्राधान्य देत किल्ला जिंकण्यासाठी सज्ज झाले आणि महाराजांना म्हणाले, महाराज, आधी लगीन कोंढाण्याचे, मग माझ्या रायबाचे. अखेरच्या श्वासापर्यंत लढाई करून त्यांनी किल्ला मिळवण्यासाठी शत्रूच्या सैन्यासोबत झुंज दिली. तानाजींना वीरमरण आले हे जेव्हा महाराजांना समजले तेव्हा महाराज अत्यंत दुःखी झाले आणि म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. म्हणून या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवले गेले आणि ज्या ठिकाणी तानाजींना वीरमरण आले त्याच जागेवर हे स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकाकडून पुढे गेल्यावर कोंढाणेश्वर नावाचे शंकराचे मंदिर आहे. तर मित्रांनो, आमचा किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे. प्रचंड मोठा किल्ला होता. आम्ही अक्षरशः चालून चालून खूप थकलो आहे. पूर्ण फिरून झालाय असं आम्हाला वाटतंय, पण मला असं वाटतं आम्हाला वेळच फार कमी पडला, कारण आता 5:30 झाले आणि 6 वाजता हा किल्ला बंद होतो, त्यामुळे आमची निघायची वेळ झाली आहे. एकच भाग फिरून झालाय. पूर्ण फिरायचं असेल तर 2 दिवस तरी लागतील. पण या किल्ल्याबद्दल सांगायचं झालं तर हा खूप छानरित्या त्यांनी मेंटेन केलेला आहे. कुठेही कचरा नाही आहे, खाण्याची सोय आहे, वॉशरूमची सोय आहे ठिकठिकाणी, आणि खूपच सुंदर आहे. आणि वातावरण तर एवढं छान होतं. आम्ही दुपारी 2 वाजता आलो होतो इथे आणि तेव्हाही असं वाटत होतं की संध्याकाळचे 6च वाजले आहेत. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. चालून चालून आम्ही खूप दमलो आहे, पण काय करणार ना, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे. बाय.